मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा, कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा, आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा. गोकुळकडून सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या ज्यांच्या उमेदवारीसाठी आपण याकडे उपस्थित आहोत ते कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज. या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आणि राज्याच्या मंत्रिमंडळातले एक अभ्यासू 10 वर्ष अर्थमंत्री सांभाळणारे आदरणीय जयंत पाटील साहेब, काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार बंटी पाटील साहेब, आमदार राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, स्टेजवर उपस्थित असणारे या ठिकाणी शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते विजयराव देवणे साहेब, संजय पवार साहेब, संजय बाबा घाडगे, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पक्षाचे प्रमुख नेते, सगळ्यांचीच नावं घ्यायची म्हटलं त्यात वेळ जाईल. उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व प्रमुख नेते, बंधू भगिनी आणि तरुण मित्र, 7 तारखेला देशाच्या लोकसभेची एक महत्त्वाची निवडणूक होत्या आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं जो निर्णय घेतला, छत्रपती शाहू महाराजांना तिकीट द्यायचं आहे आणि महाराजांना मी या ठिकाणी सांगितलं, महाराज तुमचं नाव फायनल झालंय. आदरणीय जयंत पाटील साहेब, मी मुंबईत बसलो असताना एक माझ्याजवळ विरोधी पक्षातले एक आमदार माझ्याजवळ बसले होते. विधानसभेमध्ये बसलो असताना जयंत पाटील साहेब आले समोरनं आणि त्यांना म्हटले तुम्ही शाहू महाराजांचा प्रचार करायला पाहिजे. ते काय बोललेच नाहीत. आम्ही तेव्हा ठरवलं की जयंत पाटील साहेब, आपण पवार साहेब आणि उद्धव साहेबांनी आणि काँग्रेसचे थोरात साहेब, नाना पटोळे यांनी निर्णय दिला, शाहू महाराजांना तिकीट द्यायचा निर्णय ह्या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला माहिती आहे छत्रपती शाहू महाराजांच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी सांगितलं. राधाने धरण बांधलं त्या काळामध्ये, अनेक गोष्टी याच्यामध्ये सांगण्यासारख्या आहेत. एक महाराष्ट्रामध्ये मीटिंग चालली होती, त्या मीटिंगमध्ये मराठवाड्यातील लोक त्या ठिकाणी भांडत होते की सगळा विकास पश्चिम महाराष्ट्रात गेला, सगळे नेते तिकडे आहेत, आमचा काही विकास झाला नाही. आणि त्यावेळेला एका काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं त्यांना की ज्या वेळेला तुमच्यातले तिथले सरदार 5 राण्यांसाठी 5 बंगले बांधायचा जागा बघत होते, त्यावेळेला कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी जनतेसाठी राधाने धरण बांधलं, पाणी दिलं, म्हणून तिथला विकास झाला. हे त्यांना ठमकावून त्या ठिकाणी सांगितलं. कोल्हापूरमध्ये अनेक शिक्षण संस्था उभा केल्या. त्या शिक्षणाला येत असताना त्यांच्या सर्व जमात जातींची त्या ठिकाणी बोर्डिंग बांधायचा प्रयत्न केला. मराठा बोर्डिंग, लिंगायत समाज बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, आणि सगळ्या समाजाच्या मुलांना शिकवायचा प्रयत्न छत्रपती शाहू महाराजांनी केला. आणि जवळजवळ 124 वर्षापूर्वी देशातल्या कोल्हापूरच्या रयतेच्या ह्याच्या संस्थांमध्ये गोरगरिबांना आणि मागासवर्गीयांना 50% आरक्षणाचा निर्णय देशामध्ये पहिला निर्णय छत्रपती शाहू महाराजांनी घेतला. आता या ठिकाणी विरोधक म्हणतात त्या छत्रपती शाहू महाराजांनी केलं, ह्या महाराजांनी काय केलं? आमच्याकडे तेही सांगतोय आम्ही सगळ्यांना. आम्ही जवळजवळ जयंत पाटील साहेब आमच्या मतदारसंघात दौरा पूर्ण करत आलोय. आम्ही 1 दिवसात राहिलाय. आम्ही बऱ्याच गावात गेल्यानंतर आम्हालाही समजलं. एका गावात, परिधे गावात आम्ही गेलो, तिथले लोक सांगाले आमच्या इथं 24 एकर जमीन महाराजांची होती. ज्यांना 1 गुंठा जमीन अशी गरीब माणसं महाराजांच्याकडे गेली, कुणाला घेऊन गेले नाहीत नेत्यांना. महाराज आम्ही भूमिहीन आहोत, आम्हाला तुमची जमीन द्या, आम्ही काहीतरी करून तुमचे पैसे फेडतो. महाराजांनी सगळी जमीन 24 एकर त्यांच्या नावावर करून दिली आणि कुणाकडे 1 रुपया सुद्धा घेतला. हे छत्रपती शाहू महाराजांचं काम या ठिकाणी. आमच्या आरे गावामध्ये 6.5 एकर जमीन महाराजांची होती. ते गाव आहे भोगावती आणि तुळशीच्या दोन्हीच्या मध्ये गावते. प्रत्येक वर्षी पावसात ते गाव सगळं पूर्ण पाण्याखाली जाते. गावातल्या सगळ्या लोकांची वरती जमीन आहे, तिकडे वर सगळ्यांनी घरं बांधल्यात. एक भाऊ वर राहतोय, पावसाळ्यात सगळं घर जाते वरती. तिथले मागासवर्गीय लोक महाराजांच्या आले, महाराज आम्ही झोपड्या मारून राहतोय,
आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर आमच्या झोपडीमध्ये एवढं पाणी येते की आम्ही चूलसुद्धा पेटवत नाही, उपाशी 2-2 दिवस झोपतोय. आमची परिस्थिती फार अडचणीची आहे. तुमची जागा इथं आहे, आम्हाला घर बांधायला येईल तर आमचं आयुष्याचं कल्याण होईल त्या ठिकाणी, आणि आम्हाला सांगा आम्ही काहीतरी करू तुमच्यासाठी. महाराजांनी सांगितलं काही करायचं नाही. ती 6.5 एकर जमीन त्या मागासवर्गीयांच्या नावावर केली आणि कुणाकडे 1 रुपया सुद्धा घेतलं. हे महाराजांचं काम त्या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे प्रचंड असा पूर आल्यावर चिखली आंबेवाडी 100% पाण्यात जातं त्या ठिकाणी. अनेक गावातनी पाणी जातं, 2-4 गेल्या, पण 100% गावं बुडणारी चिखली आंबेवाडी या ठिकाणी. त्या गावातल्या लोकांना पुनर्वसन करायचं म्हटलं सरकार सांगायचं ज्योतिबाच्या पायथ्याशी जावा, नाही तर पन्हाळ्याच्या पायथ्याशी जावा. महाराजांना जेव्हा समजलं, महाराजांनी सांगितलं माझी सोनतळीला जमीन आहे 4-5 एकर, आणि त्या सगळ्या दोन्ही गावच्या लोकांना आणि बाकीच्या गावातल्या लोकांना 1400 प्लॉट त्या ठिकाणी महाराजांनी दिले. त्याने फुकट कुणाकडे पैसे घेतले, हे काम महाराजांनी केलंय. आम्ही अनेक गोष्टी बघितल्यात. कुणी MIDCतल्या जागा ढापल्यात, कुणी कुठली जमीन नावावर करून घेतली, हजारो एकर नावावर करून घेतली. पण स्वतःच्या जमीन घेणाऱ्या राजाच्या बद्दल बोलताना काहीतरी वाटायला पाहिजे, समजून घ्या जरा. या ठिकाणी अनेक विकासाची कामं या ठिकाणी महाराजांनी सुद्धा केलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराजांचे एवढे कार्यक्रम कुणाचे होत नाहीत. कुणाच्याही कार्यक्रमाला महाराज जातात, त्यांना त्या ठिकाणी मार्ग असतात. तुमचा कुठला समाज आहे, कोण आहे, पण त्या कार्यक्रमात जायचं कुणाला नाही म्हणत नाही. महाराजांचं त्या सातत्याने या ठिकाणी काम चालू असते. आज आपल्याला या ठिकाणी माहिती आहे भाजपनं आपल्याला 15 वर्ष थापा मारले. संजय पवारने मग सांगितलं एक काँग्रेसनं काळा पैसा नेऊन बाहेरच्या देशात ठेवलाय, स्विस बँकेत मी आणणार आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी 15 लाख देणार. 10 वर्षात कुणाला 15 रुपये सुद्धा या ठिकाणी मिळाले. आमच्या कॅबिनेटच्या पहिल्या मीटिंगमध्ये मी पंतप्रधान झाल्यानंतर शेतकऱ्याचं 100% कर्ज माफ करणार. 10 वर्षात त्यांची कॅबिनेट झाली नाही का, हा विषय आमच्या समोर. यांनी सांगितलं वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देणार, 10 वर्षात 20 कोटी नोकऱ्या देणार. 20 नोकऱ्या सुद्धा मिळाल्या नाहीत. ही परिस्थिती या ठिकाणी आहे. कुठला एखादा उद्योग उभा केलेला नाही, कुठं नोकऱ्या देणार. ज्या अनेक नोकऱ्या या देशामध्ये उभा केल्या, या ठिकाणी संस्था उभा केल्या. पंडित जवाहरलाल नेहरू अनेक मोठमोठ्या संस्था उभा केल्या. स्टील प्रोजेक्ट उभारला, IIT कानपूर उभा केला, अनेक देशामध्ये संस्था उभा केल्या. लाल बहादूर शास्त्रीने उभा केल्या. या ठिकाणी इंदिरा गांधींनी संस्था उभा केल्या देशाच्या मालकीच्या, म्हणजे तुमच्या आमच्या मालकीच्या. त्यानंतर सगळ्या पंतप्रधान ठेवल्या. भाजपच्या अटल बिहारी वाजपेयी सुद्धा त्यांच्या काळामध्ये 5-6 संस्था या देशाच्या मालकीच्या उभा करायचं काम केलं. पण हा देशाच्या आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून हा एकमेव पंतप्रधान आहे, एकही संस्था उभा केली नाही. उलट जाहिरात देऊन ज्या संस्थेमध्ये प्रचंड प्रॉफिट आहे, 6,500 कोटी, 10,000 कोटी, 9,000 कोटी, त्या 26 संस्था विकायचं काम ह्या पंतप्रधानांनी केली. नोकऱ्या कुठला, सगळ्या नोकऱ्या जायच्या या ठिकाणी वेळ आली. काय केलं नोकरांच्या बाबतीत? कुठेही नोकर लागला तर 4 वर्षासाठी, पोलीसमध्ये गेला 4 वर्ष, तलाठी म्हणून घ्यायचं म्हणलं 4 वर्षासाठी, आणि मिलिटरीमध्ये अग्निवीर 4 वर्षानंतर त्यानं रिटायर झालं. त्यानं 4 वर्षानंतर काय करायचं घरात? पुढे आपण 58-60 वर्षापर्यंत नोकऱ्या देत होतो त्यांना. मिलिटरीत जर गेला तर 18 वर्ष 22 वर्ष नोकरी करायचा, पाहिजे असलं साईटला त्याला नोकरी द्यायची. पण कुठलाही कुणाचा विचार नाही. शेतकरी संपला पाहिजे देशातला, ही भूमिका त्याच्यामध्ये. प्रचंड महागाई कमी करणार. त्यावेळेला काही लोक बोलत होते तुम्हाला पेट्रोल आता यांचं 50 रुपयाचं डिझेल आहे, तुम्हाला 20 रुपयाचं पाहिजे का? आता ते 120 रुपये म्हणायचे राहिले, ते मागचं 100 विसरले. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात आलं या ठिकाणी प्रचंड अशी देशात महागाई पेट्रोल डिझेलच्या बाबतीत. खताच्या किमती काय झाल्या? 600-700 रुपयाला असणारी बॅग आता 1700 रुपयाला त्या ठिकाणी गेली. म्हणजे महागाई एका वेळेला प्रचंड वाढवायची आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी गोरगरिबांना, कामगारांना संपवायचं. दिल्लीच्या बॉर्डरवरती आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी येऊन बसले, रस्त्यावर बसले, सगळी फॅमिली घेऊन राहिले त्या ठिकाणी. हिने रस्त्यावर कॉन्क्रीटच्या भिंती बांधल्या, तारा मारल्या, मोळे मारले, कुणाला आज नाही. वर्षभर त्या ठिकाणी शेतकरी 700 लोकांचे मृत्यू झाले. पण या माणसाला, रडायचं सोंग काढणाऱ्या माणसाला ते शेतकरी रस्त्यावर मरतायत ते दिसलं नाही. हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं. या ठिकाणी असं कधी घडलं नाही देशामध्ये. कधी हे सर्वसामान्याकडे लक्ष देणारा माणूस. आता काय 400 पार, कशाकडे बाई 400 पार आहे ना? कारण देशाची घटना बदल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ह्या लोकांना या ठिकाणी बदलायची आहे. कशा करता? ती घटना बदलल्याशिवाय ह्यांना यांच्या फक्त भाजपमध्येच मतदान करायचं आहे. उद्या आम्ही तुमच्याला येणार नाही मतदान मागायला, उमेदवार उभा करणार नाही. यांचं जी घटना बदलली फक्त त्यांच्या पक्षातच उमेदवार ठरणार. जसं परवा रशियाचे पुनीत अध्यक्ष झाले 2000 पासून 24 वर्षात ते पुन्हा तेच झाले. पब्लिकमध्ये गेले नाहीत मत मागायला, त्यांच्या पक्षात मतदान झालं. त्यांची घटना तशी करून घेतल्या आणि पक्षानं मतदान दिलं आणि तेच पुन्हा त्या देशाचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. म्हणून त्या देशामध्ये प्रचंड अशी लोकांची गरिबी झाल्या, लोकांची हानात झाल्या. काही तिथं हे परिस्थिती या ठिकाणी झालेली नाही. हेच या देशातलं करायला ही मंडी या ठिकाणी निघाल्यात. म्हणून आपल्याला या ठिकाणी विचार करण्यासारखी परिस्थिती आहे.
किती लोक फोडले, किती महाराष्ट्रात किती पक्ष फोडले, बाहेरच्या देशात बाहेरच्या राज्यांनी किती पक्ष फोडले, प्रचंड पक्ष फोडायचं काम चालू आहे. कोणी यांच्याकडे प्रेमान जात नाही, चांगले दिसतात, काय ते विकास करताना कोण जात नाही. प्रचंड असे त्यांच्या दबाव आणायचा, ईडी लावायची, इन्कम टॅक्स लावायच्या, सगळ्या त्यांच्यावरती केसेस घालायच्या आणि मग पक्षात घ्यायचं आणि मग काय बोलायचं नाही. हे वॉशिंग मशीन त्यांचं त्या ठिकाणी चालू आहे. त्यांना आत घेतल्यानंतर प्रामाणिकपणे ठेवायचं. आज त्यांच्या लक्षात आले. परवा विधानसभेत जयंत पाटील साहेब म्हणले एका नेत्यांना, आम्ही एकत्र होतो तेवढा तुम्ही करल ते आम्ही मान्य करत होतो, तुमचे सगळं चालू होतं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात, आता तुमचं कोण ऐकणार नाही ही भूमिका सांगितली. आता तीच परिस्थिती या ठिकाणी दिसते. आम्ही बघल तेवढा सगळी ज्या गेलेला कोण माणूस तिथं आनंदात आहे, खुशीत आहे, ही परिस्थिती या ठिकाणी बघितलं आहे. थांबल्यात, शांत आहेत, गरीब आहेत. मुख्यमंत्र्याच्या मुलग्याला तिकीट काल मिळाले, महिनाभर फिरतोय पाठीमागं, याला तिकीट द्या, तिकीट द्या, तिकीट मिळालं तर नाही, ही परिस्थिती या ठिकाणी झाली. आणि सातत्यानं लोकांनी त्यांना प्रामाणिकपणानं मतं केली, त्या लोकांना फसवलं आणि ही लोकमंडळी त्या ठिकाणी गेल्यात. म्हणून आपल्याला विनंती आहे, छत्रपती शाहू महाराजांचं तिकीट झाल्यानंतर जयंत पाटील साहेब महाराष्ट्राला जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातनं आम्हाला फोन आले. एक चांगला निर्णय घेतला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने, या उद्धव ठाकरे गटाच्या नेते मंडळींनी, की कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराजांना तिकीट दिले. उत्तर प्रदेशमधनं ज्या जिल्ह्याला मायावतीने तेव्हा शाहू महाराजांचं नाव दिले, त्या जिल्ह्यातल्या लोकांनी आमचे नंबर हुडकून आम्हाला फोन केले. एक चांगला निर्णय घेतला, छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांना तुम्ही त्या ठिकाणी तिकीट दिलंय, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आपल्याला का आता मी विनंती करायची गरज नाही. आपण आता आपल्या इथं आलेले नसतील त्या लोकांना विनंती करा की पुन्हा एकदा आपण सगळ्या देशाला दाखवूया देशात एक नंबरनं शाहू महाराज कशी निवडून येतात, त्यासाठी आपण सगळी प्रयत्न करूया, ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोकुळ सोबत गोकुल. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.